करं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादान बाजी सद्गुरु दास तुका कलावन्य जियो धरार्तावतारं कलांकांक तेजो दिकामोदिवक्त्रं कलानीशवादा पनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेद आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराजांचा अभंग असून भगवंताची आवड प्रतिपादन करणारा व वारकऱ्यांविषयी अंतर्भागी लक्षण प्रतिपादन करणारा हा सुंदर असा अभंग आज आपण प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला आहे. अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की ज्यांच्यामुळे मी या नारदाच्या गादीवरती बसलेली आहे असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण मृदुंगाचार्य दीपकजी महाराज सुदीक पाटील व हरिभक्त पारायण भागवताचार्य अनिताताई महाराज सुदीक पाटील यांचेही मी माझ्या मनापासून आभार मानते. या सप्त्यातील पहिल्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली यांचेही मी मनापासून आभार मानते. माझे जन्मदाते आई वडील यांचेही मी मनापासून आभार मानते व मी माझ्या प्रवचन रूपी सेवेकडे वळते. ज्यांचा अभंग आज आपण सेवेकरिता घेतलेला आहे त्यांचा जर थोडा विचार करून गेलो ना तर माझे नात्र हे शांती ब्रह्म होते. त्यांच्याकडे क्राम क्रोध अजिबातही नव्हता. वृक्षाच्या पाने हलिजाची सत्ता राहिले अनंता मग कोटे किंवा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी असा असणारा माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा पण त्याने सुद्धा माझ्या नात्रांच्या घरी 36 वर्ष चाकरी केली. तुम्ही म्हणाल काय काय केलं? 12 वर्ष चंदन घासलं, 12 वर्ष धुणं धुतलं आणि उरलेले 12 वर्ष कावडीने पाणी भरलं. कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंडी त्याची पाहे ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. माझ्या नात्रांना राग अजिबातच येत नव्हता. हे गावकरा मंडळांना पावत नव्हतं. गावकरा मंडळांनी ठरवलं की नात्रांना राग आणूनच दाखवायचा. तर पहिला विडा एका ब्राह्मणाने उचलला. तो सकाळी सकाळी उठला व नात्रांच्या घरी गेला. तर तो असं तसा गेला का? हो तर नाही. तर पायात बूट घालून गेला व ज्या ठिकाणी नात्रे देवाला बसवणार होते त्या ठिकाणी तो जाऊन बसला. तरी सुद्धा नात्रेंना राग आला नाही. नात्रे म्हणाले, गिरजा मोठ्याचं लेकरू आपल्या घरी आले, सुंदर असा स्वयंपाक कर. त्यावेळेस गिरजा माता म्हणाल्या ठीक आहे. त्यावेळेस या ब्राह्मणाच्या मनामध्ये विचार आला की आपला पाहुणचार असाच चालू राहिला तर आपण ज्या कामासाठी आलोय ते तर काम तसंच पडून राहील. मग ब्राह्मणांची जेवायला पंगत बसली. त्या पंक्तीला गिरजा माता त्यांना वाढण्यासाठी खाली वाकल्या आणि हा ब्राह्मण टुनकून उडी खाऊन गिरजा मातेच्या पाठीवरती जाऊन बसला. तरी सुद्धा नात्रेंना राग आला नाही. नात्रे म्हणाले, गिरजा मोठ्याचं लेकरू आहे का ते? तुझ्या पाठीवरती बसलंय, त्याला नीट सांभाळ, त्याला खाली पाडू नकोस. त्यावेळेस गिरजा माता म्हणाल्या, अहो एकच तर काय, 4 लेकरं या पाठीवर घ्यायची या पाठीला सवय झालेली आहे आणि हे तर फक्त एकच आहे. हे शब्द ऐकताच त्या ब्राह्मणाला एवढा पश्चाताप झाला की तो ब्राह्मण
गिरजा मातेच्या पाठीवरून खाली उतरला व नाथरायानं गिरजा मातेला साष्टांगने दंडवत घातले. श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांगने करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. इतका सामर्थ माझ्या नाथरायांच्या ठिकाणी होता. मग दुसरा विडा एका मुसलमानाने उचलला. ज्या ठिकाणी नाथराय स्नानासाठी जात होते त्या ठिकाणी एक मोठे चिंचेचे झाड होते. हा मुसलमान त्या चिंचेच्या झाडावरती जाऊन बसला. नाथराय स्नान करून आले की हा मुसलमान नाथरायांच्या अंगावरती पानं खाऊन थुंकला. पुन्हा नाथराय स्नान करून आले पण पुन्हा माझ्या नाथरायांच्या बाबतीत तोच प्रकार घडला. पण खरं सांगते तर हा मुसलमान नाथरायांच्या अंगावरती एकदा नाही दोनदा नाही तर हा मुसलमान नाथरायांच्या अंगावरती 108 वेळा पानं खाऊन थुंकला. तरी सुद्धा नाथरायांना राग आला नाही. नाथरायांनी वर सुद्धा पाहिलं नाही की कोण आपल्या अंगावरती थुंकतंय ते. पण त्याच जागेवर जर आपण असतो, जर विचार करून चुकून जर एखाद्याची लाज जरी आपल्याला लागली तरी आपण त्याला पहिलीच्या 50 शिव्या देतो. अरे आपला जन्मदाता बाप जरी असला ना तरी आपण त्याला उलटून बोलतो, मर्यादा ठेवत नाही. वेळ आली तर 2-3 फटके मारून घराच्या बाहेरही काढून देतो. इथपर्यंत आपली तयारी असते. परंतु माझे नाथराय शांतिकीतो ग्रहस्थान खाली उतरला व नाथरायांचे पाय धरले. यवना अंगावरी थुंकला, प्रसाद घेऊन मुक्त केला. माझ्या नाथरायांना शांती ब्रह्म ही पदवी सहज नाही प्राप्त झाली, तर अशा हजारो पदवी आहेत. 2 पेटीच्या परीक्षा दिलं की झाले गायनाचार्य, असा तसा पकवाज वाजवला की झाले मृदुंगाचार्य व 2-3 हरिपाठाचे टिपण पाठ केले की झाले कीर्तन केसरी. पण कोणतीही पदवी प्राप्त करणे एवढे सोपे नाही. मग खरी पदवी कोणती? आयुष्याच्या साधने सचिता आनंदाची पदवी घेणे. माझ्या तुकोबारांना जगद्गुरु ही पदवी सहज नाही प्राप्त झाली, तर त्यांना दुःख, यातना, अपमान सहन करावा लागला. तसेच नाथरायांना शांती ब्रह्म ही पदवी सहज प्राप्त झाली नाही, तर त्यांना शांती अतिशय प्रिय होती. शांती परते नाही सुख, एरे अवघीचे दुःख. म्हणून जीवनात शांतीला फार महत्त्व आहे महाराज. पण तुम्ही म्हणाल कोणती शांती? ती डीजेवर वाजते ती शांती नाही बरं. इकडून तिकडं तिकडून इकडं मारुती चक्रा तुझा नकर शांताबाई, ती शांती नाही बरं. नाहीतर एखाद्याच्या घरी जाल आणि शांता नावाच्या बाईला जाऊन पकडाल, तर तसं नाही. लक्षार्थ वाचार्थ लक्षात घ्यायचा असतो. आठवलं म्हणून आणखीन एक दृष्टांत तुम्हाला मी सांगून जाते. एकदा एका माणसाला विंचू चावला. तो माणूस डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हणाला, डॉक्टर मला विंचू चावलाय, फार वेदना होत आहे, काहीतरी करा. त्यावेळेस डॉक्टरने त्याला एक इंजेक्शन दिलं व एक बँडेज पेटी दिली. डॉक्टर म्हणाले, घरी जा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला विंचू चावलाय त्या ठिकाणी बँडेज पेटी चिटकवा. आता हा शाना घरी गेला व त्याच्या बायकोला विचारतो, का ग बायको मला कुठे विंचू चावला? आता यायची बायको ही धडशाने. ती म्हणाली, आतल्या भिंतीच्या उजव्या कोपऱ्यात. हा शाना तिथे गेला आणि त्या कोपऱ्यामध्ये बँडेज पट्टी चिटकून दिली. म्हणजेच लक्षार्थ वाचार्थ कळत नाही. आठवलं म्हणून आणखीन एक दृष्टांत तुम्हाला मी सांगून जाते. एकदा एका माणसाला फोन लावण्यासाठी तो माणूस एसटीडी मध्ये गेला. तिथलच्या बोर्डावर लिहिलं होतं, नंबर डायल करण्या अगोदर 2 लावा. आता या मूर्खाने काय केलं, त्या एसटीडी वाल्याला खाली बोलवलं व 2 कानं खाली लावून दिल्या. तो म्हणाला, का रे मूर्खा, मला का मारलंस? त्यावेळेस हा म्हणाला, अहो तुम्हीच तर त्या बोर्डावर लिहून ठेवलं होतं ना की नंबर डायल करण्या अगोदर 2 लावा, म्हणून मी 2 कानं खाली लावून दिल्या. म्हणजेच लक्षार्थ वाचार्थ कळत नाही. किती दृष्टांत सांगू मी तुम्हाला, सांगायचं झालं तर सांगून जाते. परंतु विनोद म्हणजे कीर्तन नाही आणि कीर्तन म्हणजे विनोद नाही. तर मग कीर्तन म्हणजे काय? तर तुकोबारे म्हणतात, कीर्तन सांग होय अंगी हरी रूप. म्हणजेच लक्षार्थ वाचार्थ हा कळत नाही. पण तो जर कळाला नाही तर एवढी मोठी फजिती आहे की एक दृष्टांत तुम्हाला मी सांगून जाते. एकदा एका मुलाची आजी आजारी पडली. तो मुलगा डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हणाला, डॉक्टर माझी आजी आजारी पडली आहे, फार उलटे होत आहे. त्यावेळेस डॉक्टरांनी त्याला एक औषध दिलं व सांगितलं, बाळा औषधाची पॉवरफुल आहे, औषध आजीला हलू नपास. आता हा शाना घरी गेला व त्याच्या जवळच्याच एका मित्राला बोलून घेतला व म्हणाला, डॉक्टरने आजीला हलून औषध पाजायला सांगितलेलं आहे. तो तिकडून 2 पाय धर, मी इकडून 2 हात धरतो. आता या मूर्खाने त्या बिचाऱ्या आजीला हलून मारून टाकलं आणि हा शाना गेला डॉक्टरला भांडायला. डॉक्टर तुम्ही दिलेल्या औषधानं तर लोक मरायला लागलेत,
त्यावेळेस डॉक्टर म्हणाले, काय झालं? त्यावेळेस हा म्हणाला, तुम्ही मला काहीच बोलू नका, फक्त मला माझी आजी परत करा. त्यावेळेस डॉक्टर म्हणाले, अरे नेमकं झालं तरी काय हे तरी सांगशील? त्यावेळेस तो म्हणाला की मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे केलं, आजीला हालून औषध पाजलं, परंतु माझी आजी बरं होण्याऐवजी मरणच पावली. त्यावेळेस डॉक्टर म्हणाले, अरे मूर्खा, मी तुला आजीला हलव आणि तिला औषध पाज असं नव्हतं सांगितलं, औषधाच्या बाटलीला हलव आणि ती बाटली आजीला पाज असं सांगितलं होतं. म्हणजेच लक्षार्थ वाचार्थ कळत नाही. एवढंच नाही तर आत्ताच्या सुना विषयी जर बोलायचं ठरवलं ना तर न बोललेलंच बरं. खेड्यातली मुलगी सिटीमध्ये दिली, 3ऱ्या मजल्यावर राहत असल्यामुळे सासूबाईंनी सांगितलं, अगं सकू, लवकर उरक व झाडून कचरा टाकत्या वेळेस माणसं पाहुणं कचरा टाक. त्यावेळेस ती म्हणाली, सासूबाई तुम्ही काहीच काळजी करू नका. तिने सर्व काही झाडलं व कचरा टाकता वेळेस सुपली घेऊन गॅलरीमध्ये उभा राहिली. 2 तास झालं कोणच आलं नाही. मग ही कचरा टाकणारच होती. इतक्यात गावात मिरवणूक असल्यामुळे सरपंचाची धूमधडाकामध्ये मिरवणूक पार पडत होती. ते जशी हिच्या गॅलरीच्या खाली आले तशी ते ओला व सुका कचरा त्यांच्या अंगावरती टाकून दिला. सरपंच रागावले, धडधड पाय आपटीत 3ऱ्या मजल्यावर आले व शिव्या घालू लागले. सासूबाई आल्या आणि म्हणाल्या, काय झालं? तुम्ही गर्दा का करताय? त्यावेळेस सरपंच म्हणाले, अहो बघा ना, लोक माझा सत्कार करताय, कोणी मला हारच घालते, कोणी माझी फोटोज काढते आणि तुमच्या सुनबाईने माझ्या अंगावरती ओला व सुका कचरा टाकला. त्यावेळेस सासूबाई म्हणाल्या, का ग सकू, तू यांच्या अंगावरती ओला व सुका कचरा टाकलास? त्यावेळेस सुनबाई म्हणाली, अहो सासूबाई, ज्या वेळेस माझं लग्न झालं होतं ना त्यावेळेसच मला माझ्या आईने सांगितलं होतं की सासूबाईच्या शब्दाचं पालन करायचं. आणि तुम्हीही म्हणाला होतात ना की झाडून कचरा टाकता वेळेस माणसं पाहुणं कचरा टाक, म्हणून मी माणसं पाहुणच कचरा टाकले. 2 तास झालं मी तिथे उभा होते, कोणी येईल का, कोणी येईल का, पण कोणच आलं नाही. मग हे आले, मग मी यांच्या अंगावरती टाकून दिला. म्हणजेच लक्षार्थ वाचार्थ कळत नाही. आठवलं म्हणून आणखीन एक दृष्टांत तुम्हाला मी सांगते. एकदा एका घरी पाहुणे येणार होते. सर्व काही स्वयंपाक झाला, परंतु पापड भाजायचे लक्षात राहिले नव्हते. पाहुणे आले व जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या नंतर सासूबाईच्या लक्षात आलं की पापड भाजायचे राहिले आहे. तिने तिच्या हुशार सुनबाईला बोलवलं व सांगितलं, हे घे पापड आणि जाऊन भाजीत बस. ती सुनबाई गेली घरामागे आणि जाऊन मेथीच्या भाजीत बसली. इकडं पाहुण्याचे निम्म जेवण झालं तरी सुद्धा सुनबाई काही येना म्हणून सासूबाई किचनमध्ये गेल्यावर बोलून हाक मारू लागल्या, अगं सकू, कुठे आहेस तू? त्यावेळेस सुनबाई म्हणाली, मी इकडे आहे सासूबाई, घराच्या मागे. त्यावेळेस सासूबाई म्हणाल्या, तू तिकडे काय करतेस? त्यावेळेस सुनबाई म्हणाली की अहो तुम्हीच तर म्हणाला होतात ना, हे घे पापड आणि जाऊन भाजीत बस. मी बराच वेळ झाला इथे पापड भाजीतच बसलेले आहे, इथून अजून कुठंच गेलेले नाही. म्हणजेच लक्षार्थ वाचार्थ कळत नाही. अशीच एखादी शांती आपल्या जीवनामध्ये निर्माण झाली की देवाची प्राप्ती व्हायला वेळ लागणार नाही. एकदा असंच नारद महर्षी भगवंताला शोधत शोधत गोकुळात गेले, तिथेही देव नव्हते. मग वृंदावनात गेले, तिथेही देव नव्हते. मग द्वारकेला गेले, तिथेही देव नव्हते. मग देव एका ठिकाणी प्रगट झाले. प्रगट झाल्याच्या नंतर नारद महर्षींनी विचारलं, देवा, ज्या वेळेस आम्हाला तुमची गरज असते त्यावेळेस आम्ही तुम्हाला कुठे शोधावं? त्यावेळेस देव सांगतात, माझी भक्त गात जिथे, नारदा आम्ही उभा तिथे. किंवा काही नका शोधू हर कव्हा, टन भवा चित्ता सापडेल. जिथे माझे भक्त गुणगान करतात तिथे मी उभा असतो. जिथे माझे भक्त नामस्मरण करतात तिथे माझं अस्तित्व असतं. मग काय आवडतं माझ्या देवाला? तर त्याचं रात्रंदिवस नामस्मरण केलेलं देवाला आवडतं. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन